जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे स्वप्नील वागसर या एज्युकेशन मध्ये सहर्ष स्वागत. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये ठाणे शहर आयुक्तालय पोलीस शिपाई 18 ऑगस्ट 2024 ला विचारली गेलेली सर्व अंकगणित, बुद्धिमत्ता, शॉर्ट ट्रिक्स नुसार पेपर विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. आपल्या युट्यूब चॅनलवर व स्वप्नील वागसर या प्ले स्टोअरच्या ऍपवर पोलीस शिपाई, पोलीस चालक, SRPF, बॅट्समन, लोहमार्ग आणि कारागृह असे संपूर्ण पेपर अगदी स्पष्टीकरणासह आपण अपलोड केलेले आहे. ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघितले तर तुम्हाला येत्या पोलीस भरतीला 100% चांगले मार्ग पडतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज ह्या ठाणे शहर आयुक्तालय या पेपर विषयी मी थोडं तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. कारण की ज्या विद्यार्थ्यांचं GK/GS विज्ञान चांगले असेल त्या विद्यार्थ्यांना ठाणे शहर आयुक्तालयाला 100% फॉर्म भरावा. कारण गणिताचे त्याच्यामध्ये खूप काही प्रश्न आपले कमी दिलेले राहतात. म्हणजे गणिताचे काहीतरी तुरळक प्रश्न दिलेले असतात आणि काय असतात, सोपे असतात. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्याला गणिताचे प्रश्न किती विचारलेले आहेत आणि पाहणं तुम्हाला गरजेचं आहे. शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघत चला. आणि अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या प्रश्नाकडे. प्रश्न काय दिलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. 734 गुणिले 999 बरोबर किती? आता तुम्ही म्हणत असाल सर पोलीस भरतीला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे प्रश्न विचारतात. तर विचारतात लक्षात, कोणत्याही जिल्ह्याला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकीवर एक तरी प्रश्न विचारला जातो. तर चला आपण आता मांडणी करून घेऊया आणि सोडू. आता आपल्याला काय दिलंय, 734 गुणिले 999. चला आता यांचा काय करूया, तर आपण आता गुणाकार करूया. तर 9चा पाडा 4 लोक म्हणजेच 9 1 9 9 2 8 9 7 9 चौक किती आले, 36. 36 आले म्हणजे 6 खाली मांडा, 3 काय द्या, च्या द्या म्हणजेच कॅरी. आता 9चा पाडा 3 लोक म्हणा, 9 1 9 9 8 9 त्रिक 27 बरोबर आहे, 27. आणि 27 मध्ये काय करा, 3 मिळवा, 27 28 29 आणि किती 30. 3 काय द्या, हातच्या द्या. परत 9चा पाडा 7 लोक म्हणा, 9 7 किती येतात, 63. किती येतात, 63. आणि 63 वरले हातचे 3 मांडा म्हणजेच किती झाले, 66. मग जशाला तसे 66 मांडून टाका. मग आता आपण पुढली स्टेप कोणची जाणार विद्यार्थी मित्रांनो, त्या 9 संपला, त्या 9 ने काय करणार, परत गुणणार. पुढल्या संख्येने आपण गुणत असतो काय करतो, गुणाकाराची खुली किंवा शून्य देतो. मग जशाला तशी ही संख्या लिहून टाका. मग आता 6 0 6 6. आता पुढली स्टेप त्याच पद्धतीने परत आपल्याला कितीने गुणायचंय, 9 ने गुणायचंय. मग काय करा, पुढल्या संख्येने गुणायचं म्हणून 2 काय करा, शून्य द्या किंवा गुणाकाराच्या खुल्या द्या. ओके. मग आता 6 0 6 परत 6 लक्षात. 3ची आपण काय करणार, तर बेरीज करणार. तर चला विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. आता बेरीज करताना 6शी 7 6शी 6 जसला तसा, 6 6 12 एक गेला अच्छा, ठीक आहे अच्छा. 6 6 12 ने किती 13 एक गेला अच्छा. 6 6 किती 12 12 ने किती 13 एक गेला अच्छा. 1 आणि 6 किती 7. आता इकडे लक्ष द्या, आपलं उत्तर किती आलं, 7,33,266. म्हणजे असाच पर्याय कुठं दिसतोय, तर 1 नंबर पर्याय आपला बरोबर उत्तर दिसत आहे. लक्षात, या पद्धतीने तुम्ही गुणाकार केला तरी तुमचं उत्तर बरोबर येईल. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलाय तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. जर 2 गुणिले 8 बरोबर 20, 3 गुणिले 9 बरोबर 31, 5 गुणिले 8 बरोबर 44, तर 30 गुणिले 5 बरोबर किती? अशा पद्धतीने काय विचारलंय आपल्याला, तर प्रश्न विचारलाय. आता हे प्रश्न सोडवायचा कसा, तर इकडे लक्ष द्या. आता या प्रश्नाचा नीट विचार केला तर इकडे बघा, 2 गुणिले 8 8 काढून 16 16 यायला पाहिजे, पण 20 आले. म्हणजे इकडे काय लॉजिक लावलंय ते आपल्याला काय करायचंय, सापडायचं आहे. तर चला मग इकडे लक्ष द्या.
आपण लॉजिक सापडूया. 2 गुणिले किती 8, या 8 मध्ये किती मिळवले असतील तर 4 मिळवले, तेव्हा काय येणार आहे 20 येणार आहे. मग चला, मग आता 8 1 8 8 2 16 किती आले 16, आणि 16 मध्ये किती मिळवले 4 मिळवले. आता 16 मध्ये 4 मिळवल्यानंतर किती झाले विद्यार्थी मित्रांनो 20. झालं उत्तर तुमचं 20. ओके. त्याच पद्धतीने आपण पुढला पर्याय बघू बरं. त्याच पद्धतीने पुढला काय 3 गुणिले 9 बरोबर आहे. 3 गुणिले 9 याच्यामध्ये काय मिळून पाहू 4 मिळून पाहू. मग आता द्या एक लक्ष. मग 9 1 9 9 18 9 त्रिक किती आले 27, आणि 27 मध्ये काय मिळवा 4 मिळवा. मग आता 27 मध्ये 4 मिळवले 27 28 29 30 आणि 31 किती आता 31. समजलं लॉजिक. म्हणजे गुणाकार करून काय केले 4 मिळवले. मग जाऊया आपण आपल्या 30 गुणिले 5. आता याची क्रिया करून बघूया 30 गुणिले 5 ची. मग आता 30 गुणिले 5 प्लस किती 4. आता यांचा गुणाकार करताना इकडे लक्ष द्या. 5 1 5 5 5 किती 15, आणि 0 जशाला तसा मारून द्या आणि प्लस 4 करा. आता एक 150 मध्ये बरोबर आहे 150 मध्ये 4 मिळवले म्हणजेच किती येणार आहे 54. किती 154 आहे का पर्यायामध्ये. हो, 1 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल आणि प्रकरणानुसार बघायचे असेल, अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, तर आपण प्ले स्टोअर वर जाऊन स्वप्नील वाकसरे ऍप डाउनलोडिंग करा. त्याच्यावर संपूर्ण प्रकरण आपण अगदी बेसिक पासून तर थर्ड लेवल पर्यंत संपूर्ण अगदी तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत आपण अपलोड केलेले आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. प्रश्न समजून घेऊया. सुदामाने 1,50,000 रुपये किमतीचा भूखंड शामरावांना विकला. दलालाने दोघांकडून 2.5% दलाली घेतली तर दलालास एकूण किती रुपये दलाली मिळाली. आता एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो. आता दोघांकडून दलाली घेतली म्हणजे कोणाकडून दलाली घेतली त्यांना, तर एक लक्षात घ्या सुधाकरकडून बरोबर आहे. सुधाकरकडून किती घेतली 2.5. ठीक आहे 2.5. त्याच्यानंतर कोण दिलाय तुम्हाला शामराव बरोबर आहे. शामरावकडून किती घेतली 2.5%. आता टोटल यांची बेरीज करा म्हणजे तुम्हाला एकूण काय निघल यांची दलालीवर दोघांनी किती दिली ती. 5 आणि 5 किती 10, एक गेला हातच्या 2 आणि 2 किती 4, 4 आणि 1 किती 5. म्हणजेच मला सांगायचं किती आहे दोघांनी मिळून किती टक्के दलाली दिली तर 5% दलाली दिलेली आहे. मग आता जाऊया आपण पुढं. आता पुढे जाण्यासाठी आपल्याला काय दिले एकूण रक्कम दिलेली. किती दिलेली रक्कम 1 लाख बरोबर 1,50,000 काय दिली रक्कम. आता दोघांची दलाली आपल्याला माहित झाली किती आहे 5%. ओके. मग आता टक्के म्हणजे भागिले किती 100. इथपर्यंत आले सर्वजण. आता आपण काय करूया भाग देऊया. नियमाने 2 शून्य कटले 2 शून्य कटले. आता तुमचं शिल्लक काय राहिलं विद्यार्थी मित्रांनो तरी लक्ष द्या. आता शिल्लक काय राहिलं 1500 गुणिले 5. आता मला सांगा 1500 गुणिले 5 यांचा गुणाकार करायचा आहे. सर्वप्रथम 15च्या पाड्यात 5 म्हणजे 15 आहे किती होतात तर 15 किती होतात 75 होतात. किती होतात 75. आणि 75 वरले हे दोन काय द्या शून्य द्या. 75 वरले 2 शून्य दिल्यानंतर मग काय विचारलं होतं किती रुपये दलाली मिळेल कोणाला दलाला. तर किती रुपये तर 7,500 रुपये काय भेटेल दलाली मिळेल. लक्षात दलाली मिळेल. या पद्धतीने हे गणित सोडवायचं होतं. म्हणजेच योग्य उत्तर किती आलं आपलं तर 3 नंबर हा पर्याय योग्य उत्तर आलं आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या
पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला प्रश्न काय विचारला तो समजून घेऊया. एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 सेंटीमीटर व 9 सेंटीमीटर आहेत, तर आयताचे क्षेत्रफळ किती? आता आयताचे क्षेत्रफळ काढायचंय म्हणजे याच्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे? आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र. मग इकडे लक्ष द्या. आयताचे बरोबर आहे, आयताचे क्षेत्रफळ. आता हे सूत्र आपण लिहून घेऊ. ठीक आहे, क्षेत्रफळ. आता काय क्षेत्रफळ? तर लांबी गुणिले रुंदी. काय? लांबी बरोबर गुणिले रुंदी. ठीक आहे. आता आपल्याला उदाहरणामध्ये लांबी पण दिलेली आणि रुंदी पण दिलेली आहे. त्यानुसार आपण काय करूया? संपूर्ण माहिती भरूया. आता लांबी किती दिलेली तुम्हाला? इकडे लांबी म्हणजेच लांबी किती? 12 बरोबर आहे. 12 गुणिले रुंदी किती सेंटीमीटर? 9 सेंटीमीटर. आता इकडे विद्यार्थ्यांना तुम्हाला लगेच उत्तर लगेच येईल. 12चा पाढानावालोक म्हणा. 12 9 किती येतात? 108. किती येतात? 108. 108 काय येईल तुमचं? चौरस. काय येईल? चौरस सेंटीमीटर. आलं लक्षात? सेंटीमीटर. बघा बरं किती पर्याय दिसतोय तुमचा? 108 नंबर. तर योग्य पर्याय क्रमांक किती? 2 नंबर हा तुमचा योग्य पर्याय क्रमांक आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचे असतात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. व्यवस्थित समजून घेऊया. जर 7 उंदीर मारण्यात 7 मांजरांना 7 मिनिटं लागतात, तर 700 उंदरांना मारण्यासाठी 700 मांजरांना किती वेळ लागेल? हे प्रश्न बगडेचं विचारतात, कधी मांजरा विचारतात. म्हणजे प्रश्न सेम आहे. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. इकडे आपल्याला काय म्हणले? 7 उंदीर बरोबर आहे. उंदीर बरोबर आहे. 7 उंदीर मारायला बरोबर आहे. 7 उंदीर मारायला बरोबर आहे. मारायला. आता मला सांगा 7 उंदीर मारायला बरोबर आहे. हे 7 उंदीर मारायला किती मांजरी लागतात? तर 7 मांजरी लागतात. काय लागतात? 7 मांजरी लागतात. आणि त्या 7 मांजरी किती मिनिटात मारतात? तर 7 मिनिटात मारतात. किती? 7 मिनिटात बरोबर आहे. आता एक लक्षात गेलं काय दिलं? 7 उंदीर मारायला किती? 7 मांजरी बरोबर आहे. आणि किती मिनिटात? 7 मिनिटात. आता हे लॉजिकचा प्रश्न आहे. नीट बघा इकडं. आता हे प्रश्न पाहिल्या कळतंय तुम्हाला. इकडे किती दिलंय? 700 बरोबर आहे. किती? 700 उंदरांना मारण्यासाठी 700 मांजरींना किती वेळ लागेल? तेवढाच लागलं मित्रांनो. किती? 7 मिनिटेच लागलं. समजलं? 7 मिनिटे. किती लागल? 7 मिनिटेच लागेल. समजलं? तेवढंच खाणार बरोबर आहे. मिनिटं तेवढेच लागणार. प्रत्येक जण काय करणार? सेपरेट खाणार. म्हणजे इकडे काय दिलंय तुम्हाला? उंदर किती दिले? 700 दिले. मांजरी किती पण आहे? 700. म्हणजे एक उंदीर एक खाणार बरोबर आहे. एक मांजर एक उंदीर खाणार, एक मांजर एक उंदीर खाणार. म्हणजे असे संगच बी लागले तरी किती मिनिटं लागणार आहे? 7च मिनिटं लागणार आहे. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती? 1 नंबर हे तुमचं योग्य उत्तर आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलाय तो व्यवस्थित समजून घेऊया. पुढील पैकी ज्या संख्यांतील अंकांची बेरीज 11 होत नसेल ती संख्या लिहा. म्हणजे यांची 11ची या संपूर्ण खाली दिलेल्या संख्यांची बेरीज किती आली पाहिजे? तर 11 आली पाहिजे. मग आता मला सांगा 8 आणि 3 किती येतात? 11. 6 आणि 5 किती होतात? 11. 9 आणि 2 किती होतात? 11. 7 आणि 4 किती होतात? 11. पण आता इकडे लक्ष द्या.
8 आणि 5 11 होतात का? तर नाही. किती होतात? 13 होतात. 3 आणि 8 किती होतात? 11 होतात. 4 आणि 7 किती होतात? 11 होतात. म्हणजे काही सेकंदात आपला काय होतोय? वेगळा पर्याय निघतोय. पर्याय किती निघला? 85. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक 1. एकदम सोपे प्रश्न विचारले गेलेले विद्यार्थी मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना ठाणे शहर आयुक्तालयाला फॉर्म भरायचा असेल तर त्यांचं जीके चांगला असेल तरच भरा, कारण की इकडून मागचं पण तेच झालेलं आहे. जास्त करून त्यांना जीके आणि विज्ञानावर भर दिलेला आहे. त्यामुळे तिकडं ज्यांचं नसल जीके आणि जीएस किंवा विज्ञान चांगलं तर त्यांना चुकून बी ठाणे शहरला फॉर्म भरू नका. कारण कसं आहे, इकडून मागचे संपूर्ण जे पेपर झालेले ते संपूर्ण जीके जीएस पडलेले. तर चला न वेळ घेता बघू आपण आपला प्रश्न. आता प्रश्न काय विचारलाय तर नीट समजून घेऊ. 9 पुस्तकांची सरासरी किंमत 25 रुपये आहे. जर 10व्या पुस्तकाची किंमत विचारात घेतली तर सरासरी किंमत 23 रुपये होते. तर 10व्या पुस्तकाची किंमत किती? आता 10व्या पुस्तकाची किंमत विचारली, एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनी, इकडे लक्ष द्या. आता किती आहे? पहिले 9 पुस्तकं, बरोबर आहे. 9 पुस्तकांची, बरोबर आहे. पुस्तकांची 9 पुस्तकांची एकूण किंमत, बरोबर आहे. एकूण किंमत, आता परीक्षेला तुम्हाला एवढं लिहायची गरज नाही, पण तुम्हाला एवढं समजण्यासाठी मी लिहून देत आहे. किती आहे? आता 9 पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे? 25 रुपये. 9 गुणिले काय करा? 25 करा. आता 9 गुणिले 25 केले, 25 9 किती येतात? 225 रुपये. आलं लक्षात? 225 रुपये. मग आता आपल्याकडे काय शब्द सांगितलाय? 10व्या पुस्तकाची किंमत विचारात घेतली तर सरासरी किती किंमत 23 रुपये होते. तर 10व्या पुस्तकाची किंमत किती? आता पुस्तक किती येड? 10, बरोबर. पुस्तकांची एकूण किंमत, बरोबर आहे. किंमत, ठीक आहे. किंमत. आता इकडे काय घेणार आपण? 10 गुणिले आणि काय किंमत दिलेली आपल्याला? 23 रुपये, बरोबर आहे. गुणिले 23. आता यांचा गुणाकार सर्वांना माहिती आहे. फक्त काय करा? 23 व 0 ठेवा, म्हणजे 230 रुपये. आलं लक्षात? आता यांची काय काढायली? 10व्या पुस्तकाची किंमत काढायला लावली. मग सरळ सरळ यांची काय करशाल तुम्ही? तर वजाबाकी करशाल, बरोबर आहे. मग 10व्या पुस्तकाची किंमत 10व्या पुस्तकाची एकदम शॉर्ट ट्रिक्स आहे, पण मी तुम्हाला संपूर्ण लिहून देतोय त्याच्यामुळे तुम्हाला लॉंग वाटत असेल. किंमत. मग आता मोठ्या संख्येतून काय करा? लहान संख्या वजा करा. मग आता 230 मधून काय किती वजा करा? 225. आता 225 वजा केले तर उत्तर किती येते तुमचं? 5. काय? 5 रुपये. ठीक आहे. किती आलं? 5 रुपये. असा पर्याय कुठे दिसतोय? तर पर्याय क्रमांक 3 हा तुमचं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने हे प्रश्न असे सोडवायचे असतात. आणि डायरेक्ट तुम्हाला परीक्षेला 9 गुणिले 25 आणि त्यानंतर 10 गुणिले 23 आणि वजाबाकी केली असते उत्तर आलं असतं. ते तुम्हाला मांडणी करून दिली, म्हणजे काही भविष्यामध्ये काही गोष्टी चुकायला नको. कारण कोणची गोष्ट एकदम प्रॉपर शिकले तर काही पुढे भविष्यामध्ये अडचण येत नाही. आपण म्हणतो ना, घर बांधण्याआधी आपला पाया काय पाहिजे? मजबूत पाहिजे, घराचा पाया, बरोबर आहे. तेव्हाच आपलं घर किती जवळ जास्त दिवस टिकतं. त्याच पद्धतीने गणिताचा पण तोच विषय, आपला काय पाहिजे? पाया पॅक पाहिजे, तो आपल्याला गणित कोणचंही विचारलं तर येत असतं. तर चला आपला पुढील प्रश्न बघूया आपण. तर आपल्याला काय दिलाय? रोमन संख्या प्रश्न दिलाय. प्रश्न आपण समजून घेऊया. रोमन अंकात 17 कसे लिहितात? आता 17 कसे लिहितात? तुम्हाला मी 30 पर्यंत शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने रोमन संख्या कशा लिहितात ते सांगतो. कारण हे प्रकरण तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या प्ले स्टोअर वर एकदम
शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आणि एकदम सोप्या भाषेत सांगेले. तरी पण मग या उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगतो 1 ते 30 पर्यंत एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने रोमन संख्या कशा तयार करतात. तर चला इथं लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण सर्वप्रथम 1 ते किती 10 पर्यंत तुम्हाला रोमन संख्या माहित पाहिजे. मग मी लिहून घेतो 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4 आणि त्यानंतर 5. लक्षात. त्यानंतर इकडं 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. चला एक लक्ष द्या. तर 10. आता 1 ला काय म्हणतात तर आय म्हणतात. ठीक आहे. 1 ला आय, 2 ला काय डबल आय, 3 ला काय 3 आय. ठीक आहे. आपण 4 ला, आता 4 ला 3 आय वापरू शकतो का तर नाही. मग आपण 4 ला काय वापरणार, 5 ला काय म्हणतात ते माहिती असणार गरजेचं तुम्हाला. 5 ला काय म्हणतात व्ही. बरोबर आहे. 5 ला व्ही म्हणतात. मग 4 ला काय करा, व्ही मधून काय करा एक मायनस करा, म्हणजे हे झालं तुम्हाला 4 ला आय व्ही असे म्हणतात. लक्षात. मग आता त्याच्यानंतर 6 ला काय म्हणतात तर 6 ला काय म्हणतात हे 5 आणि या 5 मध्ये 1 मिळवला म्हणजे 6. हे 5 आणि या 5 मध्ये किती 2 मिळवले हे किती झाले 7. हे 5 आणि या 5 मध्ये किती 3 मिळवले म्हणजे किती झाले तुमचे 8. पण आता इकडं 10 ला काय म्हणतात ती माहित असणं गरजेचं आहे. 10 ला काय म्हणतात एक्स म्हणतात. मग आता इकडं 10 मधून 1 वजा करा म्हणजे किती झाले तुमचे 9 झाले. इथपर्यंत समजली रोमन संख्या तुम्हाला. तर कशाला काय म्हणतात. ओके. मग आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय तर इकडे लक्ष द्या. आता 11 तयार करायचे. फक्त काय करायचं संख्येच्या म्हणजे या संख्येच्या जे अंक व्ही आय दिले तुम्हाला एक्स दिले त्याच्या पुढे काय करा एक्स. ही किती झाली 11, 12, 13, 14, 15. ठीक आहे. 16, 17, 18, 19 आणि 20. मग तुम्हाला काय विचारलं ते 17. मग काय भेटलंय 17. पर्याय आहे का बघा बरं असा एक्स व्ही आय आर. बघा बरं. तर 1 नंबर पर्याय तुमचा बरोबर दिसतोय. पण आता मी तुम्हाला बोललो शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने 30 पर्यंत. तर अजून मी तुम्हाला सांगतो पुढे काय करायचं फक्त तर एक्स ला विचारायचं. किती झाले 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. लक्षात विद्यार्थी मित्रांनो 1 ते किती 1 ते तुम्ही 30 पर्यंत या पद्धतीने रोमन संख्या शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने तयार करू शकतात. आणि पोलीस भरतीला 1 ते 30 मध्ये विचारतात. या तुम्हाला पाठ असो किंवा नसेल तरी तुम्ही सेकंदात काढू शकतात आणि उत्तर लगेच सांगू शकतात. पण आता तुम्हाला प्रश्न विचारतात रोमन संख्या किती चिन्हांपासून बनलेली आहेत. मात्र ते चिन्ह माहित असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. रोमन संख्या किती चिन्हांपासून तयार झालेली आहेत हे चिन्ह तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग चला विद्यार्थी मित्रांनो ते चिन्ह मी तुम्हाला सांगतो कोणकोणचे चिन्ह आहेत. तर इकडे लक्ष द्या. आता आपण ते चिन्ह आधी लिहून घेऊया. ठीक आहे. आय बरोबर. आय नंतर व्ही, व्ही नंतर एक्स, एक्स नंतर एल आणि एल नंतर सी आणि सी नंतर डी आणि डी नंतर एम. आता कशाला काय म्हणतात हे माहित असणं गरजेचं आहे. आता या 7 चिन्हांपासून रोमन संख्या तयार झाली हे माहिती आहे. पण आयला काय म्हणतात 1 म्हणतात. ठीक आहे. 1 म्हणतात. व्ही ला काय म्हणतात 5 म्हणतात. एक्स ला काय म्हणतात 10. एल ला काय म्हणतात 50. ठीक आहे. या गोष्टी पाठ पाहिजे ना तुमच्या विद्यार्थी मित्रांनो. आणि सी ला काय म्हणतात 100 आणि डी ला काय म्हणतात तर 500 आणि त्यानंतर एम ला काय म्हणतात 1000. इंस्टाग्राम वापरत असते तुम्हाला सर्वांना माहिती. ओके. 1 मिली बरोबर आहे. 1 एम 1 के. ओके. म्हणजे या 7 चिन्हांपासून आपली काय झाली आहे रोमन संख्या तयार झालेली आहे.
मग आता समजलं विद्यार्थी मित्रांनो, रोमन संख्या हे प्रकरण मी तुम्हाला एकदम शॉर्ट ट्रिक्स मध्ये सांगितलंय, तरी पण तुम्ही प्ले स्टोअर जाऊन आपलं स्वप्नील वाकसरे हे ऍप डाउनलोडिंग करा आणि त्यावर संपूर्ण प्रकरण अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आणि बेसिक पासून बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण याची कसलीही भीती राहणार नाही. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. चला, तर आता प्रश्न काय विचारलाय इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. तर खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? साधा प्रश्न आहे, आपल्याला पहिलीचा प्रश्न विचारलाय ठाणे शहर आयुक्तालय 2024 ला. आता लहान संख्या म्हणजे पर्यायानुसार जायचं आपल्याला. आता लहान 3 दिसतोय, 3 दिसतोय, 3 दिसतोय, 3 दिसतोय, दिसतोय 3, ओके, सगळीकडे 3 3 दिसतोय. 5 दिसतोय, इकडे 4 दिसतोय, 4 दिसतोय, 4 दिसतोय. आणि जिकडे 5 दिसतोय ती कॅन्सल करा, बरोबर आहे. आता इकडे 4 दिसतोय, 4 दिसतोय, ती आपण एक. आता 4 ची इकडे काय आलाय, 5 आलाय, लहान आली, आणि इकडे किती 6 आली, म्हणजे कॅन्सल करा. म्हणजेच आपला योग्य पर्याय क्रमांक किती? तर 2 नंबर हा आपलं योग्य उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.